आजची रेसिपी आहे पंजाबी स्टाईल दम आलू। खूप सारे मसाले भाजून त्याचं वाटण वगैरे करावं लागत नाही या भाजीला। एकदम झटपट होते आणि एकदम सोपी पद्धत आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी असे बेबी पोटॅटोज घेतलेले आहेत। ते असे चोळून आधी स्वच्छ धुवून घ्यायचे। जर तुमच्याकडे असे छोटे बटाटे नसतील ना तर मोठ्या बटाट्याचे ना असे मोठे मोठे काप करून सुद्धा आपण ही भाजी करून घेऊ शकतो। चला, बटाटे आधी माझे स्वच्छ धुवून झालेत। आता हे पील करून घ्यायचे, वरचं साल काढून घ्यायचं। आता दुसऱ्या बाउल मध्ये मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे। तर साल काढलेले बटाटे मी त्या पाण्यात घालणार आहे। अशाच प्रकारे सगळ्या बटाट्याची सालं काढून झालेली आहेत। तर मी एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे एका बाउल मध्ये आणि ह्या बटाट्यांना फोकने असं टोचून ते त्या मी कापडामध्ये घालणार आहे। याने काय होईल, त्या कापडामध्ये घातल्यामुळे सगळं बटाट्याचं पाणी शोषलं जाईल, बटाटे बऱ्यापैकी ड्राय होतील आणि त्यामुळे जेव्हा आपण ते पुढे तेलात घालू ना तर जास्त तेल आपल्या अंगावर फुटणार नाही। जास्त आतपर्यंत पण होल पाडायची गरज नाही। बटाट्याला असं टोचून घेतल्यामुळे सगळा मसाला आतपर्यंत मुरला जाईल आणि चव सुद्धा प्रत्येक बटाट्याला सारखीच लागेल। आता हे बटाटे मी डॅप करून असेच ठेवून देते। तर इथे मी अर्धा टोमॅटो घेतलाय, टोमॅटोच्या बिया काढून घेतल्यात आणि 2 ते 3 चमचे मी दही घेतले। फक्त हे एवढंच एक मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता ही प्युरी करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोमॅटो तसाही आंबट असतोच, पण आपण जे दही घेतो ते फ्रेश असावं, म्हणजे कमी आंबट असावं, म्हणजे आपण जी प्युरी करतो ती अति जास्त आंबट होणार नाही, त्यामुळे पूर्ण भाजी सुद्धा जास्त आंबट होणार नाही। आता एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलंय आणि अर्धा चमचा तूप घेते। तेल जर तुम्हाला कमी घ्यायचं असेल तरीही चालेल। आता या तेलामध्ये आपले जे बटाटे आहेत ते सगळे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। अगदी बटाट्याला थोडासा चटका बसेपर्यंत, स्लाइटली गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचे आहेत। बघू शकता बटाटे आता माझे चांगले भाजून झालेत। हे आता मी बाजूला काढून घेते। बटाटे मी बाजूला काढून घेतलेत आणि गॅस मी थोडा वेळ बंद ठेवला होता तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी करण्यासाठी, कारण तेल खूप तापलं होतं। तर आता पुन्हा त्याच तेलात मी थोडेसे घालते जिरे। अर्धा चमचा मी इथे जिरे घेतलेत। जिरे पूर्ण फुलू द्यायचेत। आता यामध्ये घालायचं एक मोठा साईजचा बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर घालायचे थोडेफार मसाले, एक मसाल्याचं पान, मसाला वेलची, दालचिनीचा थोडासा तुकडा, एक सुकी मिरची आणि 2 हिरव्या मिरच्या। हे तेलात परतवून घ्यायचं। सगळे मसाले 1 ते 2 मिनिटं तेलात परतवून झाले की यामध्ये घालायचं 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट। आता हे सगळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। कांद्याला थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं। बघू शकता कांद्याला आता थोडासा रंग आलेला आहे। तर यामध्ये घालायची जी आपण टोमॅटो आणि दह्याची प्युरी केली होती ती। आता हे पुन्हा चांगलं 2 ते 3 मिनिटं तेलात परतवून घ्यायचंय। आता यामध्ये घालायचे अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर यामध्ये घालायचे आवडीप्रमाणे लाल तिखट। इथे मी 2 चमचे चटणी घेतलेली आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि अगदी जराशी म्हणजे पाव चमचा हळद। हे आता सगळं एकजीव करायचंय आणि चांगलं भाजून घ्यायचंय। जितका व्यवस्थित आपण हा मसाला भाजून घेऊ तितकीच भाजी चविष्ट होते।
मसाला बघा आता सगळा चांगला आपला भाजून झालेला आहे, एकदम एकजीव झालेला आहे. यातले जे आपण काही साहित्य घातले ते असं काही सेपरेट दिसत नाहीये. एकदम अशी स्मॅशी प्युरी झालेली आहे याची, आणि असंच टेक्स्चर असलं पाहिजे मसाल्याचं. तेल सुद्धा आता याला हळूहळू सुटू लागलंय. यामध्ये मी अगदी 2 ते 3 चमचे पाणी घातले कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी. आता हा जो मसाला आहे हा 2 मिनिटं मी झाकून फक्त वाफ काढून घेणार आहे याची. 2 मिनिटानंतर बघा मसाल्याला एकदम सगळं तेल सुटलेलं आहे आणि मसाला एकदम छान शिजलेला आहे. आता यामध्ये घालायचे भाजलेले बटाटे. बटाटे या मसाल्यासोबत सगळे कोट करून घ्यायचेत, चांगले मिसळून घ्यायचेत. बटाटे आपण जेव्हा भाजले तेव्हा बऱ्यापैकी ते शिजलेले असतात. आणि आता पुन्हा एकदा पाणी घालून हे आपल्याला शिजवून घ्यायचे. बटाटे 90% बुडतील एवढं पाणी आपण यात घालायचंय आणि शिजवून घ्यायचंय. आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे शिजवण्यासाठी. आता एक 10 ते 12 मिनिटांनंतर बघा पाणी सगळं आटलेलं आहे आणि जशी कन्सिस्टन्सी मला जशी हवी तशी झालेली आहे. तेवढी ग्रेव्ही आहे तेवढी माझी झालेली आहे आणि बटाटे पण चांगले शिजलेत. एखादा बटाटा असा फोडून बघायचा, इझिली फुटला गेला पाहिजे. आता यावर घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने पंजाबी स्टाईल किंवा धाबा स्टाईल दम आलू तयार. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.